माझं नाव अभिजित आहे. पुण्यातल्या एका IT कंपनीत मी काम करतो. ही घटना 3 वर्षापूर्वीची आहे. आजही त्या रात्रीची आठवण झाली की अंगावर काटा उभा राहतो. तो दिवस अमावस्येचा होता. रात्रीचे जवळपास 1:30 वाजले होते. ऑफिसमधलं काम संपवून मी खाली आलो. बाहेर जोरदार पाऊस पडत होता. संपूर्ण परिसर ओस पडला होता. रस्त्यावर एखादी दुसरी गाडी दिसत होती. मी मोबाईल काढला आणि कॅब बुक केली. 5 मिनिटात कॅब आली. पांढऱ्या रंगाची जुनी डिझायर. मी मागचा दरवाजा उघडला आणि थोडासा थांबलो, कारण कॅबमध्ये आधीच 3 प्रवासी बसलेले होते. शेअर राईड असेल बहुतेक, मी मनात म्हटलं. एक 50शीतील माणूस खिडकीजवळ बसला होता. त्याच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत होता. त्याच्या शेजारी एक तरुण मुलगी बसली होती. तिचे केस पूर्ण ओले होते. सगळ्यात शेवटी एक म्हातारा बसला होता. त्याचं डोकं खाली होतं. मी आत बसलो. ड्रायव्हरने आरशातून माझ्याकडे पाहिलं. अभिजित साहेब. हो, बरं बसून घ्या. गाडी सुरू झाली. काही मिनटं कुणीच काही बोललं नाही. फक्त पावसाचा आवाज आणि वायपरचा चकचक आवाज. अचानक तो 50शीतील माणूस बोलला, कुठपर्यंत जाणार भाऊ? वाकळपर्यंत. बरं. मी हसलो. आणि तुम्ही? तो उत्तर देणार इतक्या त्याने खिडकीबाहेर पाहायला सुरुवात केली. जणू माझा प्रश्न त्याने ऐकलाच नव्हता. मला थोडं विचित्र वाटलं. तेवढ्यात वीज चमकली. क्षणभर संपूर्ण रस्ता उजळला आणि त्या उजेडात मला काहीतरी विचित्र दिसलं. मागे बसलेल्या म्हाताऱ्याचा चेहरा जणू पूर्ण पांढरा दिसला. मी दचकून त्याच्याकडे पाहिलं, पण पुढच्याच क्षणी सर्व काही सामान्य होतं. बहुतेक प्रकाशाचा भास असेल, मी स्वतःला समजावलं. 15-20 मिनिटं गेली. मुलगी अजूनही एक शब्द बोलली नव्हती. ती सतत बाहेर पाहत होती. आणि अचानक ती म्हणाली, पुन्हा दिसलं? काय दिसलं? मी विचारलं. ती माझ्याकडे पाहू लागली. तिचे डोळे फारच विचित्र वाटत होते. काही नाही. आणि ती पुन्हा बाहेर पाहू लागली. माझ्या अंगावर हलका काटा आला. मी मोबाईल काढून वेळ पाहिली. 2:17. मी पुन्हा मोबाईल खिशात ठेवला. थोड्या वेळाने पुन्हा स्क्रीन चालू केली. 2:17. मी भोया उंचावल्या. अरे, घड्याळ अडकलं का? नेटवर्क नव्हतं, GPS नव्हता, काहीच नव्हतं. तेवढ्यात मला जाणवलं, गाडीच्या रस्त्याने जात होती. तो माझ्या घराचा रस्ताच नव्हता. मी पटकन पुढे वाकलो. भाऊ, हा रस्ता कोणता आहे? ड्रायव्हर काही सेकंद शांत राहिला. मग म्हणाला, रस्ता तोच आहे साहेब. त्याच्या चेहऱ्यावर एक विचित्र हसू होतं. फक्त आजची रात्र वेगळी आहे. माझ्या छातीत धडधड वाढली. तेवढ्यात कॅबच्या उजव्या बाजूला वीज कडाडली. क्षणभर रस्ता उजळला आणि मला रस्त्याच्या कडेला पावसात उभी असलेली एक काळी आकृती दिसली. ती पूर्ण स्थिर उभी होती. डोळे मात्र सरळ आमच्या कॅबकडे रोखलेले होते. पुढच्याच क्षणी अंधार झाला. मी घाबरून मागे वळलो, पण ती आकृती गायब झाली होती. माझ्या अंगातून घाम फुटला होता. नाही, मी काहीतरी चुकीचं पाहिलं असेल, मी स्वतःला समजावत होतो, पण मन म्हणायला तयार नव्हतं. मी पुन्हा खिडकीतून बाहेर पाहिलं. काळा कुट्ट अंधार, पाऊस आणि अंतहीन रस्ता. कॅब पुढे धावत होती. अचानक मागे बसलेला म्हातारा बोलला, सगळ्यांनाच पहिल्यांदा तसंच वाटतं. त्याचा आवाज खूप खोल आणि विचित्र होता. मी त्याच्याकडे वळलो. काय म्हणालात? म्हाताऱ्याने हळूहळू मान वर केली. काही नाही बाळा. त्याच्या चेहऱ्यावर एक दुःखी हास्य होतं. मी पुन्हा मोबाईल काढला. नेटवर्क नव्हतं. वेळ पाहिली तर 2:17. माझ्या पोटात गोळा आला. मी 15 मिनिटापूर्वीही हीच वेळ पाहिली होती. हे कसं शक्य आहे? मी मोबाईल रिस्टार्ट केला. पुन्हा चालू केला. वेळ 2:17. आता मात्र मला भीती वाटू लागली. तेवढ्यात खिडकीजवळ बसलेला माणूस अचानक म्हणाला, वेळ इथे थांबते. माझ्या हातातून मोबाईल जवळपास पडला. काय? तो शांतपणे बाहेर पाहत म्हणाला, या रस्त्यांवर घड्याळ चालत नाहीत.
मुलगी हळूच हसली, पण त्या हसण्यात आनंद नव्हता. जणू एखादी जुनी जखम पुन्हा उघडल्यावर माणूस हसतो तसा. मला तर त्यांचं वागणं अजिबात सामान्य वाटत नव्हतं. मी ड्रायव्हरला पुन्हा म्हणालो, गाडी थांबवा. काहीच उत्तर नाही. मी म्हणतो ना गाडी थांबवा. यावेळी ड्रायव्हरने आरशातून माझ्याकडे पाहिलं. त्याचे डोळे पूर्ण थंड होते. आता थांबता येणार नाही साहेब. का? कारण आपण खूप पुढे आलो आहोत. तेव्हा पुन्हा एकदा आकाशात वीज चमकली. यावेळी उजेड काही सेकंद टिकला आणि त्या उजेडात मला बाहेरचं दृश्य स्पष्ट दिसलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना डझनभर माणसं उभी होती. पावसात हालचाल न करता फक्त आमच्या कॅबकडे पाहत. माझ्या तोंडून किंकाळीच बाहेर पडली. ते कोण आहेत? उजेड गेला, पुन्हा अंधार आला आणि रस्ता पुन्हा रिकामा. जणू तिथे कोणीच नव्हतं. मुलगी पहिल्यांदाच माझ्याकडे वळली. तिचा आवाज खूप शांत होता. त्यांच्याकडे पाहू नकोस. का नाही पाहू? ती काही बोलली नाही, फक्त मान तिने खाली घातली. कॅब आता आणखी निर्जन भागात शिरली होती. रस्त्याच्या कडेला मोळकळीस आलेल्या इमारती दिसत होत्या. जुने कारखाने, तुटलेल्या भिंती, गंजलेले लोखंड, सगळीकडे एकच विचित्र शांतता. अचानक मला जाणवलं, कॅबमध्ये थंडी वाढत चालली होती. एसी बंद होता, तरीही माझ्या श्वासातून धूर निघत होता. मी हात सोडले, तेवढ्यात मला काहीतरी दिसलं. समोरच्या काचेला धुकं जमा झालं होतं आणि त्या धुक्यावर हळूहळू अक्षरं उमटत होती. जणू कुणीतरी अदृश्य बोटाने लिहित होतं. मी थिजलो. सगळे प्रवासी शांत बसले होते. कोणीही काचेला स्पर्श करत नव्हतं. मग शब्द स्पष्ट होत गेले, मागे वळून पाहू नकोस. माझं हृदय अक्षरशः घशात आलं, कारण त्या क्षणी माझ्या मागच्या सीटवरून कुणाच्या तरी जड श्वासाचा आवाज येऊ लागला होता आणि मला खात्री होती तो आवाज कॅबमध्ये बसलेल्या त्या तिघांपैकी कोणाचाही नव्हता. माझं हृदय इतक्या जोरात धडधडत होतं की मला स्वतःचा श्वास ऐकू येत नव्हता. माझ्या मागून तो जड श्वास सतत ऐकू येत होता. जणू कुणीतरी अगदी माझ्या मानेजवळ उभं होतं. पण ते अशक्य होतं, कारण माझ्या मागे सीटच नव्हती. कॅबची शेवटची रांग तिथे संपत होती. तरीही तो आवाज येत होता. मी घाबरून समोर पाहू लागलो. माझी नजर चुकून आरशावर गेली आणि ते पाहून माझ्या अंगातलं रक्त गोठलं. आरशात ड्रायव्हर दिसत होता, मुलगी दिसत होती, तो मध्यम वयीन माणूस दिसत होता, म्हातारा दिसत होता. पण माझ्या मागे आणखी एक आकृती बसलेली दिसत होती. पूर्ण काळी. तिचा चेहरा दिसत नव्हता, फक्त दोन पांढरे डोळे. ते सरळ माझ्याकडे पाहत होते. मी घाबरून मागे वळलो. सीट रिकामी होती, कोणीच नव्हतं. क्षणभर मला वाटलं की मी वेडा झालोय. पण पुन्हा आरशात पाहिलं, ती आकृती अजूनही तिथे होती. यावेळी तिचं डोकं हळूहळू माझ्या दिशेने झुकत होतं. ड्रायव्हर गाडी थांबवा, मी ओरडलो. ड्रायव्हरने काहीच उत्तर दिलं नाही. त्याच्या चेहऱ्यावर विचित्र शांतता होती, जणू हे सगळं त्याच्यासाठी अगदी सामान्य होतं. तेवढ्यात बाहेर पुन्हा वीज चमकली. रस्त्याच्या कडेला एक मोळकळीस आलेला मैलाचा दगड दिसला. त्यावर काहीतरी लिहिलं होतं. मी नीट पाहण्याचा प्रयत्न केला आणि माझ्या पोटात गोळा आला. त्यावर लिहिलं होतं, पुढे अपघात क्षेत्र. कॅब आता एका जुन्या घाट रस्त्यावर चढत होती. रस्ता अरुंद होता. एका बाजूला खोल दरी, दुसऱ्या बाजूला दाट झाडं. पाऊस आणखी वाढला होता. अचानक तो म्हातारा बोलला, तुला माहिती आहे का बाळा? मी काहीच बोललो नाही. काही रस्ते असे असतात जिथे एकदा माणूस हरवला की पुन्हा सापडत नाहीत. मुलगी खिडकीबाहेर पाहत म्हणाली, तो पुन्हा जागा झाला आहे. कोण? मी घाबरून विचारलं. ते उत्तर देणार इतक्यात कॅब जोरात हादरली. जणू एखादी मोठी गोष्ट गाडीवर आदळली होती. ड्रायव्हरने ब्रेक मारला. गाडी रस्त्याच्या मध्येच थांबली. सगळीकडे शांतता पसरली, फक्त पावसाचा आवाज. काय झालं? मी विचारलं. कोणीच उत्तर दिलं नाही. ड्रायव्हर हळूहळू दरवाजा उघडून खाली उतरला. तो काही क्षण बाहेर उभा राहिला. मग त्याने मान वर करून अंधारात काहीतरी पाहिलं आणि अनेक तासात पहिल्यांदाच त्याच्या चेहऱ्यावर भीती दिसली. तो पटकन परत कॅबमध्ये बसला, दार लॉक केलं आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, खिडक्यांमधून बाहेर पाहू नका. माझ्या अंगावर काटा आला, कारण आतापर्यंत तो माणूस अजिबात घाबरलेला नव्हता. का? काय झालं? मी विचारलं.
मुलगी हळू आवाजात म्हणाली, कारण तो आपल्याला शोधतोय. तेवढ्यात कॅबच्या छतावरून काहीतरी सरकण्याचा आवाज आला. जणू कुणीतरी 4 हातापायांवर रांगत होतं. हळूहळू, सावकाश, एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत. आवाज थांबला. काही सेकंद पूर्ण शांतता, आणि मग कॅबच्या पुढच्या काचेवर बाहेरच्या बाजूने एक काळाकुट्ट मानवी हात अलगद आपटला. मी वर पाहिलं आणि माझ्या तोंडून किंकाळी बाहेर पडली, कारण कॅबच्या समोरच्या काचेवर उलटा लटकलेला, मानवासारखा पण मानव नसलेला एक काळा आकार आमच्याकडे पाहत होता. त्याचे डोळे पूर्ण पांढरे होते आणि त्याच्या चेहऱ्यावर एक भयानक हसू पसरलं होतं. कॅबच्या समोरच्या काचेवर उलटा लटकलेला तो काळाकुट्टा आकार पाहताच माझ्या तोंडून किंकाळी फुटली. त्याचे डोळे पूर्ण पांढरे होते. चेहरा माणसासारखा होता, पण काहीतरी भयंकर चुकीचं होतं. त्याचे हात आणि पाय अस्वाभाविकपणे लांब होते आणि तो काचेच्या पलीकडून सरळ माझ्याकडेच पाहत होता. तो आपल्या नखांनी काचेवर टकटक करू लागला. प्रत्येक टकटकसोबत काचेवर भेगा पडू लागल्या. माझा श्वास अडकला. हे काय आहे? मी किंचाळलो. पण यावेळी पहिल्यांदाच तो म्हातारा बोलला. त्याचा आवाज थरथरत होता. तो माणूस नाही. मुलगी घाबरून डोळे मिटून बसली होती. पन्नाशीतील माणूस सतत काहीतरी पुटपुटत होता. अचानक ड्रायव्हर ओरडला, खाली बघा, त्याच्या डोळ्यात बघू नका. मी लगेच मान खाली घातली, पण उशीर झाला होता. एका क्षणासाठी माझी नजर त्या गोष्टीच्या डोळ्यांना भिडली होती आणि अचानक माझ्या डोक्यात विचित्र दृश्य चमकू लागली. अपघात, रक्त, किंकाळ्या, धूर, जळणाऱ्या गाड्या, अंधार. मी डोकं पकडलं. काय चाललं होतं हे समजत नव्हतं. तेवढ्यात कॅबच्या छतावर प्रचंड आवाज झाला. जणू एखादी मोठी गोष्ट वरून पडली होती. गाडी हलली. बाहेर पाऊस आणखी वाढला. वीज कडाडली आणि त्या उजेडात मला काहीतरी दिसलं. रस्त्याच्या दोन्ही बाजूंना शेकडो सावल्या उभ्या होत्या, शांत, हालचाल न करता, फक्त आमच्या कॅबकडे पाहत. माझ्या अंगातून घाम फुटला. मुलगी हळू आवाजात म्हणाली, जे परत जाऊ शकले नाहीत ते. माझ्या छातीत धडधड वाढली. अचानक कॅबच्या पुढच्या काचेवरचा तो आकार गायब झाला. एका क्षणात जणू तो कधी तिथे होताच नाही. पण पुढच्या क्षणी मागच्या काचेवर प्रचंड आघात झाला. मी मागे वळून पाहिलं आणि गोठून गेलो. तो आकार आता मागच्या काचेवर चिटकला होता. त्याचा चेहरा अगदी माझ्याजवळ. त्याच्या ओठांवर तेच विकृत हसू. तेवढ्या ड्रायव्हरने इंजिन सुरू केलं. गाडी भरधाव वेगाने पुढे गेली. काही मिनिटांनी आम्ही एका मोलकडीस आलेल्या जागेजवळ पोहोचलो. बहुधा एखादा जुना कारखाना. ड्रायव्हरने गाडी थांबवली आणि शांत आवाजात म्हणाला, आता तुला सगळं समजेल. माझे हात थरथरत होते. मग तो पन्नाशीतील माणूस माझ्याकडे पाहून म्हणाला, आम्ही तुला इथे आणलं कारण आम्हाला दुसरा पर्याय नव्हता. काय म्हणायचंय तुम्हाला? मी विचारलं. मुलींच्या डोळ्यात पाणी आलं. ती म्हणाली, आज ज्या रस्त्याने तू घरी जाणार होतास त्या रस्त्यावर आज तुझा मृत्यू ठरलेला होता. माझ्या पायाखालची जमीनच सरकली. काय? म्हातारा पहिल्यांदा माझ्याकडे सरळ पाहत म्हणाला, आणि जो बाहेर आहे त्याने अंधाराकडे बोट दाखवलं. तो मृत्यू घेण्यासाठीच येतो. तेवढ्यात कारखान्याच्या अंधारातून 2 पांढरे डोळे पुन्हा चमकले. यावेळी आधीपेक्षा खूप जवळ. आणि त्या भयानक आकृतीने हळूहळू कारखान्याच्या अंधारातून बाहेर पाऊल टाकलं. कारखान्याच्या अंधारातून ती आकृती हळूहळू बाहेर येत होती. पाऊस कोसळत होता. आकाशात वीज कडाडत होती. आणि त्या उजेडात मी पहिल्यांदाच तिला स्पष्ट पाहिलं. ती पूर्णपणे माणूस नव्हती. तिचं शरीर काळ्या धुरासारखं दिसत होतं. हातपाय लांबट, चेहरा विकृत आणि डोळे पूर्ण पांढरे. माझ्या हातापायातली ताकदच संपली. मी मागे सरकलो. हे नक्की आहे तरी काय? ड्रायव्हर शांतपणे म्हणाला, आम्हालाही माहीत नाही. म्हणजे? तो अंधाराकडे पाहत म्हणाला, वर्षानुवर्ष या रस्त्यावर अपघात होत आलेत. काही लोक मरतात, काही लोक गायब होतात, पण प्रत्येक अमावस्येला ते परत दिसतात. माझा घसा कोरडा पडला. अचानक ती आकृती पुढे सरकू लागली. एक पाऊल, मग दुसरं. तिच्या प्रत्येक हालचालीसोबत आसपासचं तापमान कमी होत होतं. श्वासातून धूर निघू लागला. मुलगी घाबरलेल्या आवाजात म्हणाली, वेळ संपत चालली आहे. कशाची? मी म्हणालो. पहाटेची. मला काही समजत नव्हतं. मग तो पन्नाशीतील माणूस
माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हणाला, अभिजित, आम्ही जिवंत नाही. माझं हृदय थांबल्यासारखं झालं. पण आम्ही तुला मारायला आणलेलं नाही. मुलीच्या डोळ्यात अश्रू होते. आम्हाला कुणी वाचवलं नव्हतं, पण तुला वाचवायचं आहे आम्हाला. तेवढं ती आकृती अचानक आमच्याकडे झेपावली. मी किंचाळलो, पण त्याच क्षणी ड्रायव्हर माझ्या समोर आला. प्रचंड वाऱ्याचा झोत आला. वीज कडाडली आणि त्या उजेडात मला काहीतरी दिसलं. ड्रायव्हर, मुलगी, म्हातारा आणि तो 50शीतील माणूस, ते हळूहळू धुक्यासारखे विरघळत होते. तरीही ते त्या आकृतीसमोर उभे होते, जणू मला वाचवण्यासाठी. ड्रायव्हर माझ्याकडे पाहून ओरडला, धाव अभिजित, मागे वळून बघू नकोस. मी विचारही केला नाही. मी धावत सुटलो. पाऊस, चिखल, अंधार, पण मी फक्त धावत होतो. मागून भयानक किंकाळ्याचे आवाज येत होते, पण मी मागे वळून पाहिलं नाही. किती वेळ धावलो माहीत नाही. अचानक दूरवर प्रकाश दिसला. मुख्य रस्ता. मी शेवटची ताकद एकवटून तिथे पोहोचलो आणि त्याच क्षणी पहाटेची पहिली किरणं दिसू लागली. मी त्या रस्त्यावर कोसळलो. जेव्हा शुद्ध आली तेव्हा मी एका चहाच्या टपरीवर होतो. टपरीवाल्याने मला पाणी दिलं. रात्री कुठं अडकलात साहेब, तो विचारत होता. मी काही उत्तर दिलं नाही. काही तासांनी मी घरी पोहोचलो. आईने दार उघडलं. ती रडतच माझ्या गळ्यात पडली. रात्रभर फोन लागत नव्हता रे. मी काही बोललो नाही, फक्त आईला घट्ट मिठी मारली. त्या रात्रीनंतर मी कधीच त्या रस्त्याने गेलो नाही. पण आजही अमावस्येच्या रात्री कधी कधी झोपेतून जाग येते आणि मला अजूनही त्या कॅबमधील मुलीचा आवाज ऐकू येतो. आम्हाला कुणी वाचवलं नव्हतं, पण तुला वाचवायचं होतं. काय खरं होतं, काय खोटं होतं, ती माणसं नक्की कोण होती, मला आजही उत्तर मिळालेलं नाही. पण एक गोष्ट मात्र नक्की आहे, त्या अमावस्येच्या रात्री काही मृत प्रवाशांनी मला जिवंत घरी पोहोचवलं होतं.